हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन YouTube ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून नवीन-नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. तर चला, आज आहे संडे आणि संडे म्हटलं की भरपूर अशी आठवड्याभराची कामं असतात माझे तर पेंडिंग. कारण की ऑफिसमुळे सगळ्याच गोष्टी पॉसिबल होत नाही. सो तुम्हाला असं मी दिसत असेल की रेडी वगैरे झालेली आहे की ब्लॉगसाठी रेडी झाली आहे का? तर ब्लॉगसाठी नाही रेडी झालेली मी. तर माझं काही शूट आहे तो त्यासाठी मी रेडी झालेली आहे. अजून भरपूर आवरायचं मला. बट म्हटलं चला ब्लॉगची स्टार्टिंग करून देऊयात आपण. काही क्लिप्स मी सकाळीच घेतलेल्या आहेत. जी काही डस्टिंग वगैरे क्लिनिंग होती, तर ती दाखवणार आहे मी आज तुम्हाला. तर पटकन असं 5 मिनिटामध्ये आपण भरपूर असे धूळ साचलेले असू द्या किंवा डाग असू द्या चिकट, तर कसे काढू शकतो त्याच्यासाठी मी ट्रिक दिलेली आहे तुम्हाला. तर एंड पर्यंत तुम्ही व्लॉग बघा, तर तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटेल फर्निचर वगैरे कसं क्लीन करायचं वगैरे. तर बघू शकता तुम्ही ते. आणि बघूयात आजचं जे काय आहे ते घराची डीप क्लिनिंग करणार आहे मी. संडे आहे सो, तर मग म्हटलं बघूया तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि तुम्हाला पण भरपूरशा गोष्टी माहिती होतील त्याच्या थ्रू. तर आजचा दिवस कसा जातोय ना, तर त्याच्यासाठी तुम्ही कनेक्ट राहा. आणि आज आपल्याला एक गोष्ट पण घ्यायला जायची आहे. तर बघूया त्यांना जर टाईम भेटला आज, तर मग आपण जाणार आहोत कारण की यांना पण लग्नाला जायचं आहे. सो जर टाईम भेटला तर मग आपण ती गोष्ट घ्यायला जाणार आहे आणि खूप स्पेशल आणि खूप जवळची गोष्ट आहे माझ्या ती. मला ती गोष्ट पाहिजे. सो बघूयात आता ती गोष्ट आज आपल्या घरी येते की काय. तर कनेक्ट राहा आपल्या ब्लॉगला आणि एंडपर्यंत ब्लॉग बघा. तर चला, दिवसाची सुरुवात झाली होती आज ब्लिंकिटच्या पार्सलपासून. म्हणजेच मी ब्लिंकिटवरून एक आटाचा नाही का 10 किलोचा पॅक मागवला होता. कारण की मध्यंतरी मी बघितलं होतं त्याची प्राईस जास्त होती. तर आम्ही इकडे शिफ्टिंग झाल्यामुळं काय केलं, की म्हटलं थोडे दिवस आटाच घेऊयात. आता एकदा गहू निघाले, की मग गहू घेऊन येऊयात आपण. सकाळ-सकाळी ब्लिंकिटचं पार्सल आलं आणि बघायला गेलं तर ब्लिंकिटमुळं किती सोप्या कामं झालेली आहेत. म्हणजेच आपला माणसाचा आहे ना आळशीपणा पण भरपूर असा वाढतो. तर मग म्हटलं चला अंघोळीच्या आधीच आहे ना पटकन आपण क्लीनिंग वगैरे करून घेऊ कारण की आज होता संडे. तर म्हटलं पटकन अशी क्लीनिंग करून घेतली की मग भरपूरशी कामं आपले जे आहेत तर ते कमी होतात आणि 8 दिवस कसं होतं की थोडी धावपळ होत असते. लक्ष तर दिलं जातं पण जी डीप क्लीनिंग जी म्हणतो ती 8 दिवसातून केलीच पाहिजे घराची. तर आज म्हटलं थोड्याशा नाही का सोप्या ट्रिक्स सांगाव्यात तुम्हाला पण. तर कोणत्याही गोष्टीचे डाग वगैरे जर असतील किंवा खूप चिकट वगैरे झालेला असेल, तर कुलीन घ्यायचंय आणि त्याला एक सॉफ्ट कापड घ्यायचं, जे की बाबा ते ऑब्झर्व्ह करणार नाही. म्हणजे डायरेक्टली ते डाग निघून जातील असं कापड घ्यायचं आणि त्यानंतर मग ते रफ केलं, की सगळे डाग निघून जातात. तर त्यानंतर म्हटलं, की आता चला आज सगळंच आवरायचं आहे, तर म्हटलं रांगोळी वगैरे सगळं काही आपण ऑर्गनाइज करून घेऊ. कारण की कसं होतं, की 8 दिवस सगळ्या धावपळ-धावपळ होती आणि कलर पण म्हटलं, की त्या डब्यातले संपलेले होते. म्हटलं आज नवीन पॅकेट आणलेले आहेत, तर त्याच्यातले ॲड करून घेऊयात. आणि रांगोळी जर ऑर्गनाइज केली एका डब्यामध्ये, तर मग सगळ्या गोष्टी सोप्या होतात आपल्याला. ॲट अ टाईम तो डब्बा उचलला, की पटकन अशी कामं होतात. नाहीतर ही पॅकेट उचला, ते फोडा, ते परत स्टेपल वगैरे करा. सो मग म्हटलं, की ह्या पद्धतीने जर केलं, तर काम पण सोपं होतं आणि पटपट असं उरकून जातं सगळ्याच गोष्टी. सो मग इथे जेवढे कलर मला लागत होते बाबा, जे मेन आहेत, तर मी इथे ते घेऊन टाकलेले आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीने रांगोळीचा डब्बा अरेंज करतात हे मला नक्की सांगा. तुम्ही रांगोळीचा डब्बा यूज करतात की पॅकेटमध्येच ठेवतात हे पण सांगा. ही जी ट्रिक आहे ती खूप सोपी आहे आणि बघू शकतात खूप सुंदर असं वाटतं ते. सो मग पटकन असं रांगोळी काढायला गेलं की इकडं-तिकडं कलर शोधायची गरजच पडत नाही. सो त्यानंतर म्हटलं आता सगळ्या गोष्टी आवरून झाल्या त्यामुळे मग म्हटलं की जेवण वगैरे करून घेऊया. आज मी बनवले होते तव्यावरती मिरचीचे भजे. तर यांना खूप आवडतात त्या पद्धतीने. सो म्हटलं त्याच पद्धतीने बनवूयात. तर चला, खूप दिवसांनी मी तुमच्यासोबत आज गप्पा मारणार आहे. भरपूर जण म्हणतात की पहिल्यासारखं जास्त कनेक्टच नाहीये, तू दिसतच नाही जास्त ब्लॉगमध्ये. तर कसं होतं ना की घाई असते पटपट उरकायची आणि पटकन ऑफिसला जायची. ऑफिसवरून आलं तरी पण बाकीचे शेड्यूल आहेत ठरलेले, तर त्यानुसार सगळं काम करायला लागतं आणि कितीही जरी लवकर उरकू किंवा काहीही होऊ, पूर्ण दिवस सुद्धा कमी पडायला लागले आता. मी तर असं म्हणते कारण की सकाळी 6ला उठते मी आणि संध्याकाळी आम्हाला वाजतात 11:30 ते पावणे 12 झोपायला. तरी पण दिवस पुरत नाहीये. मला खरंच असं वाटतं की हा दिवस अजूनही अपुरा आहे. कारण की सगळं जॉब वगैरे सगळं मॅनेज करणं, सगळ्याच गोष्टी आहे ना जरा अवघड असतात. सो त्या पण होतात आणि कंटेंट वगैरे शोधायचं ॲडजस्ट करणं असतं.
मग म्हटलं आज तुमच्यासोबत गप्पा मारूयात. आणि भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की दादा काही ब्लॉगमध्ये दिसत नाहीत. तर दादा ब्लॉगमध्ये न दिसण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगते की दोघांचं शेड्यूल पूर्ण बिझी आहे. आधी तरी ते थोडासा टाईम काढायचे, बट आता टाईम हा गोष्ट भेटतच नाही आम्हाला. आणि जरी ते आले संध्याकाळी तर माझी काही कामं चालू असतात आणि माझे क्लासेस वगैरे काही आहेत तर ते करते मी. सो मग ते पण चालू असतात माझे. सो त्यामुळं काय होतं की ते येऊन पण मग काही उपयोग होत नाही. मग ते त्यांच्या फ्रेंड्ससोबत गप्पा मारतात वगैरे, भरपूरसं एन्जॉय करतात. ते रोजचं काही असतं डेली त्यांचं ते शेअर करत असतात. त्यानंतर मग ते येतात आणि माझ्या थोडंसं काही सेवा वगैरे आहेत त्या पण चालू आहेत. सो त्यामुळं मग मला काही टाईमच नाही आहे, पूर्ण बिझी शेड्यूल झालेला आहे. आणि हल्ली ना असं पण वाटतं की दिवस पण कमी पडतोय मला तर, नाही का. सकाळी 6ला उठते मी, संध्याकाळी 11:30 पावणे 12 होतात. कमी झोप घेऊन पण असं वाटतंय की यार आपण अजून जास्त काम करावं. आणि प्रत्येक गोष्टीचं मोटिवेशन आपण आपल्या स्वतःमध्ये ठरवत असतो. मोटिवेट कसं व्हायचं ना स्वतः, डिमोटिवेट तर होतोच आपण. आणि एवढ्यात काय झालंय की डिमोटिवेट होण्याचं कारण पण की सबस्क्रायबर वाढतायत बट व्ह्यूज जे आहेत ते कमी येत आहेत. तर मला आधी वाटलं होतं की माझाच असा प्रॉब्लेम होतोय की माझेच व्ह्यूज वगैरे कमी होत आहेत. तर त्यानंतर आम्ही थोडंसं सर्च केलं त्याच्यावरती आणि ऑफिसला पण न्यूज वगैरे आलं होतं की यूट्यूबचं जे काही सर्व्हर आहे ते ठप्प झालेलं, म्हणजे डाऊन झालेलं आहे ते. सो त्यामुळं व्ह्यूज कोणालाच येत नाही आहेत जास्त करून, जे जे मोठे युट्यूबर आहेत त्यांना पण. सो म्हटलं डिमोटिवेट व्हायचं नाही, आपण तर व्लॉग्स बनवायचे. बट असं झालं की व्लॉग्स तर आपण बनवून टाकणार आहे, पण त्याच्यावर व्ह्यूजच नाही आले तर मग काय उपयोगी. सो म्हटलं की थोडंसं ब्रेक घेऊयात आपण 2-4 दिवस आणि त्याच्यानंतर भन्नाट असे कंटेंट घेऊन येऊयात, जेणेकरून आपला जो मागचा जो 4 दिवसाचा गॅप आहे, 5 दिवसाचा गॅप आहे, तर तो भरून निघेल असं माझं डोक्यात आहे. सो मग म्हटलं की आता आपण तेच गोष्ट करूयात, कारण की यूट्यूबचं सर्व्हर जर डाऊन आहे तर आपण काही केलं तरी काहीच होऊ शकत नाही. किती हॅशटॅग यूज करा, किती काही करा, काही होणार नाहीये. आणि आपण कसं असतं ना की भरपूर जण काही नावांखाली हे करतात, काहीतरी एका नावावरती जास्त भर देऊन आहे ना सबस्क्रायबर्स वाढवायचं काम करतात किंवा वॉच टाईम वगैरे. बट कसं असतं, जे रिअल ते रिअलच असतं. आणि मी त्या गोष्टीला सहमत आहे की रिअल जी गोष्ट आहे ती रिअलच पाहिजे आपली. सो मग कोणाच्या नावाखाली किंवा कोणाच्या याच्यावरती आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे नाही आहेत किंवा व्ह्यूज घ्यायचे नाही आहेत. जी काही मेहनत आहे ती शून्यातून केलेलं आहे, आपण शून्यातूनच वर यायचं आहे आपल्याला. प्रत्येक गोष्टीत मी ते गोष्ट केलेली आहे. सो डिमोटिवेट व्हायचा विषयच नाही आहेत. आणि जरी झालंच तर थोडंसं माइंड आहे ना जरा शांत ठेवायचं आणि आपण हे करायचं की आपण कुठून सुरुवात केलेली आहे आणि आपण कुठून कुठपर्यंत आलो आहे ना. सगळे मागचे दिवस जर आठवले ना, तो मोटिवेशन तर मला आपाप भेटतं. म्हणजे ह्याच गोष्टीसाठी नाही, यूट्यूब वगैरे किंवा याच्यासाठीच नाही, भरपूर अशा परिस्थितींना तोंड देऊन आपण आलेलो आहोत. तर मग आता का आपण जिद्द हरायची आपली, प्रत्येक गोष्ट होत असती. आणि जर सांगू का तुम्हाला, सगळ्यात गोष्ट जर मी करू शकतो किंवा मी करू शकते ही गोष्ट आहे ना सर्वात मोठी आहे आयुष्यात, की त्याच्यापासून आहे ना आपण करूच शकतो ही गोष्ट प्रत्येकाला समजत असते. सो तसंच आहे माझं की मी ही गोष्ट करणार आणि करू शकते. कोणतीही गोष्ट असू दे ती अशक्य नसतीच. स्वामी सांगतात ना, कोणतीही गोष्ट अशक्य नसते, प्रत्येक गोष्ट शक्य असते. फक्त प्रयत्न जे आहे ना तर शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न करायचे असतात आपण. आणि ते पण जीव तोड प्रयत्न पाहिजे आपले, की नाही का, हा बाबा थोडेसे प्रयत्न करायचे देवावर सोडून द्यायचे, ही गोष्ट नाही जमत मला पण. तर प्रत्येक गोष्ट देवावर सोडणं नाही. इथं आपण जर 100% जर कष्ट केले तर देव आपल्याला सगळ्या गोष्टी देत असतो. आणि खरंच स्वामींनी भरपूरशा गोष्टी दिलेल्या आहेत आयुष्यात. आणि स्वामींच्या चरणी हेच की प्रत्येक गोष्टीत फक्त साथ द्या तुम्ही आणि बळ द्या. फक्त जिथं मी हिंमत हारल ना तिथं फक्त मला मोटिवेट करायचा प्रयत्न तुम्ही करा. आणि जेव्हा मला कधी असं वाटतं थोडंसं की डिमोटिवेट वगैरे झालं, तर जर स्वामींच्या फोटो पुढे जर बसलं ना आणि स्वामींना जर आपण आपलं दुःख सांगितलं ना तर सगळ्या गोष्टी होतात. आणि जर रोडनी जाताना जर ते DSP चौकात जर जे कोणी अहिल्यानगरमधले आहेत तर ते छोटे छोटे मुलं असतात, तर त्यांच्याकडे जर बघितलं ना तर आपण डिमोटिवेट होऊच शकत नाही किंवा कोणत्या गोष्टीचा हट्टच करू शकत नाही. कारण की ते एवढे छोटे असून जर आज त्यांची कोणतीच अपेक्षा नाही आहे, फक्त जगण्यापुरतं ते जर करू शकतात, तर आपली त्यांच्यापेक्षा परिस्थिती खूप बेटर आहे. ही गोष्ट मान्य करायची पहिल्यांदा कधीतरी. आणि मग त्यानंतर आपण विचार करायचा की अरे आपण ही जी गोष्ट आहे आपण खचतोय, खरंच ती गोष्ट खचण्यासारखी आहे का. खचून कोणत्याच गोष्टीला जायचं नाही. आणि मी तरी त्या गोष्टी कधी करत नाही, खचत नाही. ठीक आहे बाबा, आज उद्या होत असतं प्रत्येक गोष्टीला आणि त्यामुळं काही हे नाही.
तर हा जो विषय होता तो मोटिवेट आणि डिमोटिवेटचा विषय होता. मला भरपूर जणांचे प्रश्न होते की मोटिवेशन कोणाकडून भेटतं, मोटिवेशन कोणाकडून घ्यायची गरज नसते. आपण ज्यावेळेस मॅच्युअर होतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी कळायला लागतात आपल्याला आणि तिथेच आपलं मोटिवेशन स्वतः आपण होतो. आणि भरपूर जण नाही का कोणाला तरी फॉलो करतात, त्यांना मोटिवेशन घेऊन इन्स्पायर होऊन त्या गोष्टी करतात. तर माझं इन्स्पायरेशन जे आहे तर मी स्वतः आहे आणि स्वतः मी महाराजांना पण मानते. आणि महाराजांना जर डोळ्यासमोर ठेवलं तर महाराज प्रत्येक गोष्टीत आपल्याला सांगत असतात त्यांनी काय काय केलेलं आहे. तर त्या गोष्टी जर आपण बघितल्या किंवा विचार जरी केला तर आपण तेवढ्या गोष्टी सहन नाही करू शकत. सो त्या मोटिवेशनच्या गोष्टी आहेत तर त्या डिमोटिवेट कुणीच होऊ नका. कुणी जरी यूट्यूबर असेल, सबस्क्रायबर असेल तर त्यांनी खरंच कधीच डिमोटिवेट होऊ नका. डिमोटिवेट होणंच नाही, कारण की मोटिवेशन भेटणं आणि मोटिवेट होऊन काहीतरी करणं त्या गोष्टीमध्ये खूप जास्त ताकद असते. आणि जर आपण डिमोटिवेट होऊन जर एखादी गोष्ट केली ना तर असं वाटतं की नाही बाबा आपण इथंच हारलोय आणि सगळ्या गोष्टी इथंच संपणार आहे, असं पण होत असतं. सो त्यासाठी मोटिवेटच राहा, डिमोटिवेट होऊ नका, मी हे नक्की सांगेल तुम्हाला. आणि आपण कोणते कोणते व्लॉग्स घेऊन येऊयात हे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. Q&Aची जी पोस्ट आहे ती पण आपण टाकूयात. आणि दादांसोबतचा व्लॉग मी नक्कीच घेऊन येणार आहे तुम्हाला. बघा जरा थोडासा तो फनी पार्ट असणार आहे, तर त्यासाठी मला पण तयारी करणे, थोडंसं शोधणं आहे त्या गोष्टीसाठी, किंवा भरपूरशा गोष्टी असतात त्या गोष्टी मागे की नाही का ना टाईम वगैरे बघणं, ते सगळ्या गोष्टी. आणि ते घेऊन आपण नक्कीच त्यांना पण आपल्या व्लॉगमध्ये घेऊयात. कारण की मला माहिती आहे ते थोडीशी कॉमेडी करतात म्हणून तुम्हाला आवडतं ते गोष्ट, आणि मला पण गोष्ट आवडते ती. कारण की त्यांचा जो सपोर्ट आहे ना मला, तर त्यांच्या सपोर्टशिवाय माझ्या लाईफमध्ये खरंच काहीच नाही आहे. कारण की एखाद्या व्यक्ती मागे सपोर्ट जर आपल्या नवऱ्याचा असेल ना तर काहीही करू शकते ती स्त्री. आणि प्रत्येक गोष्टीत असं कोणत्याच गोष्टीत नाही आहे की फ्रीडम नाही आहे किंवा काही नाही. प्रत्येक गोष्टीत फ्रीडम आहे, प्रत्येक गोष्टीत विश्वास आहे. आणि माणसाचा विश्वास हा खूप मोठी गोष्ट आहे आणि तो कमवणं ही खूप मोठी आणि मोलाची गोष्ट आहे ही दैनो. तर चला, दुपारी म्हटलं आज की नाही का फॅन जो आहे त्याला खूप अशी डस्ट झालेली आहे, खूप धूळ साचलेली आहे. सो म्हटलं आज आपण त्याला आहे ना खूप चकाचक करून टाकूयात. सो मग मी तो घेतला खोलायला, कारण की त्याला एक साईडला नट वगैरे आहेत. तो मग म्हटलं ते सगळं ओपन करू, आणि तोपर्यंत तर माझ्या हातातून ते सटकलं तर एक साईडचं खाली पडून गेलं माझ्याकडून. सो मी इकडं कुलींनी नाही का साफ करायचा प्रयत्न करत होते. भरपूर अशी डाग निघाले त्यांनी, पण म्हटलं आता घासणीशिवाय तर काही पर्याय नाहीये, कारण की थोडासा तेलकट पण झाला होता थोडासा, कारण की त्याला ऑइलिंग वगैरे असतं म्हणून. मी ते भरपूर वेळ आदबली आणि मग म्हटलं की नाही का धुतल्याशिवाय तर त्याला काही पर्याय नाहीये. तर धूळ ही कुठून येते ना तर काही समजतच नाही. तुमच्याकडे पण धूळ आहे का? भरपूर असे दरवाजे पॅक असतात, सगळ्या खिडक्या पॅक असतात, पण धुळीला काही प्रमाणच नाही. भरपूर धूळच धूळ होते. आणि इथे मी आहे ना थोडंसं असं बन्यांचं कापड घेतलं होतं जुनं, कारण की त्याने पटकन असं साफ होतं. जे की क्लॉथ वगैरे असतात आपले, तर त्याने पटकन नाही होत. तर मग याने मला पटकन असं साफ होतं आणि माझा टाइम वाचतो. तर मग म्हटलं त्यानेच करूयात. मग बाकीचं जे खालचं पण होतं तर ते पण खूप खराब झालेलं होतं, कारण की गावाकडे सामान असल्यामुळं भरपूर अशी डस्टिंग वगैरे झाली होती. आणि गावाकडे कसं की लक्ष दिलं जात नाही प्रत्येक गोष्टीला. सो मग इथे आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी अशा बघितल्या. म्हटलं की साफ करून घेऊयात. म्हटलं आज सुट्टी आहे तर झोपण्यापेक्षा काहीतरी करणं कधी पण बेटर असतं, आणि मी तर झोपतच नाही किती जरी काही झालं तरी पण. सो बघू शकता तुम्ही, ते मी खोलायचं काम चालू होतं आणि मग म्हटलं आता काही ऑप्शन नाहीये तर घासणी घ्या, निरमा घ्या आणि त्याला घासून काढा. त्याशिवाय तर काही पर्याय नाहीये. त्याशिवाय ते निघणारच नाही. आणि घासल्याच्या नंतर पण खूप सुंदर असं दिसतं ते. आणि पूर्ण मग मी काय केलं की पुढच्या साईडचं जे काही काढलेलं होतं मी ते पूर्ण घासून काढलं घासणीने. त्याची जी काही चिकट जी धूळ होती वगैरे तर ती सगळ्या गोष्टी काढून टाकल्या मी. की म्हटलं मग परत टेन्शनच नको. आणि जर एकदा फॅन जर क्लीन केले ना तर त्याचा आवाज पण खूप कमी प्रमाणात येतो, कारण की नाहीतर धूळ वगैरे असेल तर खूप जास्त प्रमाणात त्याचा आवाज येत असतो. तर चला, भेटूयात आपल्या एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.